थांबा, एक प्रश्न विचारतो. तुम्ही चित्रपटगृहामध्ये गेला आहात, एक चित्रपट पाहताय. चित्रपटाचा इंटरवल संपला. इंटरवलला गेलात तुम्ही, पॉपकॉर्न घेऊन आलात, पेप्सी घेऊन आलात आणि परत स्क्रीनच नाही चालू झाली. तुम्हाला त्या चित्रपटगृहातून अर्धवटरित्या बाहेर जाताना कसं वाटेल? तुम्ही म्हणाल, याचा काय संबंध? हेच घडतंय, अनेक पुरुषाबाबत घडतंय. भारतातील असंख्य पुरुष या समस्येने ग्रासलेले आहेत, पण बोलणारी कोणीच नाही. या समस्येचं नाव आहे शीघ्रपतन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. मतलब संबंध बनवायच्या आधी, आनंद मिळण्याच्या आधी, कामतृप्ती मिळण्याच्या आधी होणारं वीर्यस्खलन म्हणजे शीघ्रपतन. तर ह्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत, थेट, स्पष्ट आणि विज्ञानाच्या आधारावर. मी डॉक्टर सुरेश पाटील, मनोविकार तज्ज्ञ, लैंगिक समस्या तज्ज्ञ, कामसंवाद, लाजेपासून जागृतीकडे. माझ्या ओपीडीतला एक किस्सा सांगून मी सुरुवात करतो. एक दिवस ओपीडीमध्ये एक 35 वर्षाचा इसम आला. एकटाच आला होता. माझ्याशी चर्चेला सुरुवात केली. त्यानं विचारलं, डॉक्टर, थोडीशी लैंगिक समस्या आहे, तुमच्याशी बोलायचं होतं. मी बोललो, जे असेल ते मनापासून बोल, काही लपवू नको, आपण छान चर्चा करू. त्यानं मन मोकळं करायचंच ठरवलं होतं, पण मनामध्ये लाज होती, भीती होती आणि सर्वात वाईट म्हणजे मनामध्ये खूप एकटेपणा होता. त्यानं मला सांगितलं, माझ्या लग्नाला 4-5 वर्ष झाली, पत्नी आणि माझं छान जमतं, आमचं बॉन्डिंग खूप आहे, पण गेल्या काही दिवसापासून मला एक वेगळीच समस्या जाणवते. ती समस्या म्हणजे माझ्या पत्नीचं समाधान होण्याआधी, कधीकधी माझं समाधान होण्याआधी वीर्याचं पतन होऊन जातं, इजॅक्युलेशन होऊन जातं. मग पत्नीला देखील सुख मिळत नाही. मला अपराधीपणाची भावना येते. मला असं वाटतं की कशासाठी आज सेक्स केला जो कंप्लीटच झाला नाही. एक अपूर्णतेची जाणीव राहते आणि त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये एक गिल्टी भावना तयार झाली आहे, एक दुःखाची भावना तयार झाली आहे. बाहेर बऱ्याच ठिकाणी जे ऑनलाईन वगैरे मार्ग असतात याने मदत घेण्याची प्रयत्न केलं, पण काही तशी फारसा फरक पडला नाही. तर तुम्ही मला या शीघ्रपतनाच्या प्रॉब्लेममधून, प्रीमेचरच्या प्रॉब्लेममधून काही इलाज होऊ शकतो का? तुम्ही मला याच्यातून बाहेर काढू शकता का? मी एक आश्वासक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. त्याला सांगितलं, अरे, तुझी जी समस्या आहे ती खूप कॉमन आहे. भारतातल्या 30% पुरुषांना कधी ना कधी हे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन या समस्येतून जावं लागतं. आणि छान गोष्ट म्हणजे योग्य उपचार, थोडं काउन्सलिंग आणि थोड्या काही बदल केल्यानंतर ही पूर्ण बरा होणारा आजार आहे. तर शीघ्रपतन होणाऱ्या माणसांनी शीघ्रकोपी होऊन किंवा तातडीने घाबरून कोणतीही मोठी चुकीची पावलं टाकायची गरज नाही. आज विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की विज्ञानाच्या साहाय्याने अशा समस्येवरती आपल्याला चांगला मार्ग करता येतो आणि सुखी, निरामय, सदृढ काम जीवनाचा आनंद घेण्याचा, रतिसुखाचा आनंद घेण्याचा एक सुवर्ण संधी आपल्याला साकारता येते. माझ्यासमोर बसलेल्या रुग्णाने मग मला पुन्हा विचारलं, सर, हे जर शीघ्रपतन आहे तर नॉर्मल टाईम म्हणजे किती? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो, अनेकांच्या मनामध्ये असतो, पण याचं उत्तर कोणाला माहिती नसतं. नॉर्मल टाईम जागतिक संशोधनानुसार 3 ते 7 मिनिट आहे. अधिक आहे म्हणून ॲबनॉर्मल नाही. जे पॉर्नमध्ये दाखवलं जातं ते एडिटेड असतं, ते परफॉर्म्ड असतं. हुसेन बोल्ट धावतोय म्हणून आपलं धावणं काही ॲबनॉर्मल होत नाही. 3 ते 7 मिनिटाच्या मध्ये जर संबंध बनत असेल तर तो नॉर्मल आहे. मग शीघ्रपतन कधी म्हणायचं? प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन कशाला म्हणायचं? जर संभोगापूर्वी किंवा संभोग चालू केल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये वीर्यपतन होत असेल आणि त्याच्यामुळे दोन्ही साथीदारांची, दोन्ही पार्टनरांची नाराजी उद्भवत असेल आणि हे नेहमी होत असेल तर त्याला आपण शीघ्रपतन म्हणतो.
कधी कधी झालं, महिन्यातून एखाद्या वेळेस झालं, तो योगायोग असू शकतो, ताण असू शकतो, थकवा असू शकतो. पण जर ते नेहमीच दर संबंधाच्या वेळेत असेल, दर संभोगाच्या वेळेत असेल, दोन्ही पार्टनर त्याच्यामध्ये अतृप्त राहत असेल, तर लाजायचं नाही. डॉक्टरच्या सल्ल्याने, सेक्सॉलॉजीच्या सल्ल्याने आपण याचा छानपैकी उपचार करू शकतो. आणि उपचार करणं हा आपला अधिकार आहे, हक्क आहे. चांगलं सुरक्षित आनंदी लैंगिक जीवन जर आपल्याला हवं असेल तर आपल्या समस्यांचा स्वीकार करणं, जाणीव करून घेणं आणि साथीदाराबरोबर संवाद साधून मदतीची हाक मारणं हे गरजेचं आहे. त्याने मग मला पुढचा प्रश्न विचारला, सर पण हे होतंच का आणि मला का होतं? मग मी त्याला माझ्या स्टाईलमध्ये सांगितलं. त्याच्या हातामध्ये स्मार्टफोन होता. मी त्याला विचारलं, याच्यामध्ये किती ॲप आहेत? त्याचं उत्तर होतं, भरपूर ॲप आहेत. म्हटलं, जेवढे ॲप आहेत त्याच्यामध्ये अजून तेवढेच ॲप जर तू ॲड करशील तर काय होईल? तो म्हणे, माझा मोबाईल सर हँग होऊन जाईल, चालणारच नाही. तेव्हा मी त्याला समजावून सांगितलं, शीघ्रपतन ही शरीराची समस्या नाही आहे, ही कुठे ना कुठे मनाची समस्या आहे. मनामध्ये चिंता, उदासीपणा, अपराधीपणा ह्या सर्वांच्यामुळे मन कुठेतरी हँग होतं आणि ही मनाचा तशा पद्धतीचा रिस्पॉन्स होतो. एक सायकल समजून घेणं गरजेचे आहे. माणसाला एकदा शीघ्रपतन झालं तर त्याला लाज वाटते, अपराधीपणाची भावना होते, पुन्हा संबंध बनवायच्या वेळी चिंता चालू होते आणि त्या चिंतेमुळे अजून शीघ्रपतन होतं आणि ही विशेष सायकल चालूच राहते. मी नेहमी बोलतो, संभोग हे एका व्यक्तीचं काम नाही आहे. संभोग म्हणजे समभोग. जर शीघ्रपतनाची ट्रीटमेंट करायची असेल तर एकट्याची ट्रीटमेंट करणं गरजेचे नाही आहे. साथीदार, जोडीदार, पत्नी तेवढीच महत्त्वाची आहे. घराघरात नेमकं काय होतं? जेव्हा पुरुषाला शीघ्रपतन होतं त्या बऱ्याच वेळा स्त्री, पत्नी टोमणा मारते, हां एवढंच झालं. आणि ते शब्द आहेत ते बाणासारखे त्या माणसाच्या हृदयाला लागतात, त्याच्या आत्म्याला लागतात आणि त्याचा स्वतःचा जो आत्मसंवाद होतो तो खूप निगेटिव्ह होतो. मी कमी आहे, माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्यामध्ये समस्या आहेत, हे त्याचा सेल्फ टॉक होतो. आणि जेव्हा तो त्याचा सेल्फ टॉक होतो तेव्हा ती शीघ्रपतनाची समस्या अजून शीघ्र व्हायला चालू होते आणि समस्येतून मार्ग न मिळता पुढचे मार्ग अजून बिकट होतात. तेव्हा सर्व भगिनींना माझं असं नम्र विनोदन आहे, जेव्हा कधी आपल्या साथीदाराला, पतीला शीघ्रपतनासारखी समस्या असेल तर त्याला तुमच्या टोमण्याची नाही तर तुमच्या आधाराची, संवादाची, दिलासाची आणि आरोग्याच्या उपचाराची गरज आहे. तेव्हा चिंता, लाज, भय सगळं सोडून डॉक्टर की सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या सर्वातला महत्त्वाचा मुद्दा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. स्त्रीची कामतृप्ती ही कालावधीवरती अवलंबून नसते. संभोगाचा कालावधी आणि स्त्रीची कामतृप्ती एक दुसऱ्याशी डायरेक्टली संबंधित नसतात. स्त्रीची कामतृप्ती प्रणय, प्रेम, स्पर्श, भावनिक सुरक्षितता याच्यावरती जास्त अवलंबून असतं. तुम्ही जेवण किती वेळ बनवलं, याच्यापेक्षा किती प्रेमानं बनवलं, किती रुचीनं बनवलं हे खूप महत्त्वाचं असतं. ते प्रत्येक पुरुषानं ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही किती वेळ संबंध बनवता, याच्यापेक्षा कसा संबंध बनवता, किती प्रेमानं बनवता, तुमच्या साथीदाराला किती रिस्पेक्ट देता, त्याला किती इन्व्हॉल्व करून घेता, याच्यावरती त्या सुखाचं किंवा त्या रतिसुखाचं आपल्याला गुणवत्ता नोंदवता येईल. आता मी पहिल्यांदा एक तुम्हाला म्हटलं होतं की कुठे ना कुठे पुरुषाचा तणाव शीघ्रपतनाला कारणीभूत ठरतो. मग ताणतणाव तो नात्यातला असेल, पतीपत्नाचं भांडण असेल, तो ताणतणाव कौटुंबिक असेल, सासूसुनेची भांडणं, घरचं वातावरण असेल, कामाच्या ठिकाणचा ताणतणाव असेल किंवा कर्ज, आर्थिक, फायनान्शियल इश्यूज याचा ताणतणाव असेल, मुलांचं शिक्षण, मुलांची काळजी याचा ताणतणाव असेल. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ताणतणाव राहणार. एकाच व्यक्तीला ताणतणाव नसतो, तो म्हणजे थडग्यामधील किंवा स्मशानभूमीतील जो माणूस असतो त्याला ताणतणाव नसतो. आपण जिवंत आहोत तो स्ट्रेस आहे. फक्त तो स्ट्रेस आहे तो युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस या कॅटेगरीमध्ये होतो. जेव्हा तो डिस्ट्रेसच्या कॅटेगरीमध्ये जातो,
म्हणजे आपल्याला त्रास द्यायला लागतो असा ताणतणाव आपण नियंत्रित, नियोजित, संतुलित करायला शिकलं पाहिजे आणि युस्ट्रेसवाला ताणतणाव आपण एन्जॉय केला पाहिजे आणि त्या ताणतणावातून मार्ग काढले पाहिजेत. मला असं वाटतं की ह्या लेखाचंच नाव आपण शुभस्य शीघ्रम केलं आहे. संस्कृतमधलं सुबोधित आहे की शुभस्य शीघ्रम म्हणजे विलंब न करता सुरुवात करा. तर तुम्ही तुमच्या पत्नीशी, तुमच्या जोडीदाराशी महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एकदा जर संबंध बनवत असाल तर तुम्हाला शीघ्रपतन होणार. कारण पाण्याची टाकी भरली असेल तर ती लगेच खाली होणार. जर तुम्ही तुमच्या पत्नीशी, साथीदाराशी रेग्युलरली हप्त्यातून 2 वेळा, 3 वेळा शरीरसंबंध बनवत असाल तर नक्कीच प्रॅक्टिस मेन परफेक्ट याच्याप्रमाणे तुमचा जो पतनाचा कालावधी आहे तो शीघ्र पतनापासून नॉर्मल कालावधीमध्ये यायला मदत होईल. आणि दोन्ही फलंदाज जेव्हा वारंवार एकत्र करतात त्यावेळी पार्टनरशिप चांगली बनते. तेव्हा मी जसं बोललो की तुम्ही रादर दॅन परफॉर्मन्स वी नीड अ कनेक्शन, रादर दॅन रूममेट्स वी नीड टू बी गुड पार्टनर. तर सर्व कपलना माझं निवेदन आहे की तुम्ही जर शीघ्रपतनाची समस्या असेल तर शीघ्ररित्या तुम्ही डॉक्टरकडे जा. योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या औषधाने ट्रीटमेंट करा. जाहिरातीनं भुलू नका, भूलतापांना भुलू नका. अमुक एक मलम, अमुक एक गोळी खाल्ल्यानंतर, घोड्याची चित्र, अमुक एक स्प्रे मारल्यानंतर गोष्टी घडतील ह्या भूलतापांना बळी जाऊ नका. लैंगिक समस्या तज्ज्ञ सल्ला घ्या, बोला आणि शंकेचं निरसन करून घ्या. पुढे त्या दोघांनी एका सुरात मला विचारलं, सर याच्यावरती उपचार काय? तर मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं एक उदाहरण दिलं. आपण घरी प्रेशर कुकरमध्ये भात बनवतो तर प्रेशर कुकरच्या वरती शिटी असते. त्या सिलेंडरचा किंवा तो गॅस बनवणारा कुकर आहे त्याचा स्फोट होऊ नये म्हणून शिटीतून थोडीशी हवा बाहेर पडते, वाफ बाहेर पडते आणि भात शिजण्याची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने होते. तसंच ह्या संभोगामध्ये जर शीघ्रपतन आपल्याला अवॉइड करायचं असेल तर दोन्ही पार्टनरनी एकत्र येऊन पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पद्धत जास्त कामाची ठरते ती म्हणजे थांबानी करा. त्याला स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक म्हणतात. म्हणजे घाईघाईमध्ये तुम्ही उरकून घेऊ नका. जेव्हा तुम्ही खूप घाई करता त्यावेळी इजॅक्युलेशन लगेच होऊन जातं. कारण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय? लिंगाचा जो पुढचा भाग आहे त्याचं योनीमध्ये घर्षण झाल्यानंतर तिथून मेंदूला संवेदना जातात आणि मेंदू सांगतो की बस मी तृप्त झालो. ही प्रक्रिया जेवढी फास्ट होणार तेवढं वीर्यपतन लवकर होणार. ज्यावेळी तुम्ही थांबा आणि चला म्हणजे स्टार्ट आणि स्टॉप ह्या टेक्निकनं जाता त्यावेळी मेंदूला जाणाऱ्या संवेदना या आहाऊ संवेदना जातात आणि मेंदूकडून वापस येणाऱ्या संवेदना आहेत त्या देखील स्लो येतात आणि टायमिंग हा हळू वाढू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी करता येते ती म्हणजे कॉन्डमचा वापर केला तर लिंगाचा योनीमध्ये जो होणारा स्पर्श आहे त्याच्यामध्ये एक बॅरियर तयार होतं आणि ते घर्षण आहे ते पहिल्यासारखं फास्ट होत नाही आणि टायमिंग वापरायला ॲटोमॅटिक मदत होते. आता मार्केटमध्ये काही लिग्नोकेन नावाचं औषध लावलेले कॉन्डम्स आहेत, काही डॉटेड कॉन्डम्स आहेत जे थोडासा संबंधामध्ये टाईम वाढवण्यामध्ये नक्कीच मदत करू शकतात. नैसर्गिक उपायाकडे यायचं झालं तर किगल नावाचा एक्सरसाइज आहे, ओटीपोटीचा व्यायाम आहे. याच्यामध्ये संबंधाच्या वेळी इजॅक्युलेशन म्हणजे पतन होताना, वीर्य बाहेर निघताना जे स्नायू काम करतात ते स्नायू अजून कसे मजबूत करता येतील याचे हे व्यायाम आहेत. हे व्यायाम आपल्याला वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर हे व्यायाम शिकले आणि नियमित त्याचा वापर केला तर खूप फायदा होतो. त्याच्याबरोबर फायदा देणारी अजून एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे श्वसनाचे व्यायाम, श्वासाचे व्यायाम. श्वसनाचे व्यायाम आणि श्वासाचे व्यायाम आणि योगा याच्यामुळे देखील शीघ्रपतनाच्या समस्येवरती आपल्याला फायदा मिळू शकतो. पण ह्या सर्वात आधी जी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पती पत्नीचं सहकार्य, गोष्ट समजून घेणं आणि ह्या गोष्टी प्रॅक्टिस होणं. एका
दिवसात कोणी लता मंगेशकर झालेलं नाही आहे, एका दिवसात कोणी सचिन तेंडुलकर झालेलं नाही आहे. त्यासाठी प्रॅक्टिस हवं, पेशन्स हवं आणि स्वतःला त्या पद्धतीनं तयार करण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. तेव्हा शीघ्रपतन असणारा प्रॉब्लेम हा एका माणसाचा नसतो, तो त्या कपलचा असतो, त्या जोडप्याचा असतो. त्या जोडप्यांनी एकत्र येऊन त्या सामना केला पाहिजे. शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा राहतो तो म्हणजे औषधोपचार. काही औषधं उपलब्ध आहेत का? नक्कीच. मी नेहमी बोललो की विज्ञान रॉकेटसारखं प्रगती करतं आहे, तर नवीन नवीन औषधं देखील त्यासाठी अस्तित्वात आलेली आहेत. ती औषधं कशी काम करतात? ती औषधं मेंदूमध्ये जातात. मेंदूमधून ज्या ठिकाणी इजॅक्युलेशन म्हणजे पतन होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया स्लो करतात आणि त्याच्यामुळे टायमिंग ऑटोमॅटिक वाढतो. काही औषधांमध्ये लिंगामध्ये उत्तेजना अजून चांगली होते आणि ज्याच्यामुळे जो सेक्सचा जो हाडणे लिंगामध्ये येणारी ताठरता आहे ती वाढते आणि संबंधाचा टाईम वाढतो. तर नक्कीच औषध उपचार देखील आहे आणि मी सांगितलेल्या या पद्धती आहेत. तेव्हा माझी सर्व कुटुंबांना, जी कुटुंब ह्या मी म्हणेन की महामारी म्हणेन, कारण भारतातली 30%, जगामधली 30%, 100रातली 30%, म्हणजे तुम्ही समजा वानखेडे स्टेडियममध्ये मॅच बघायला गेलेला आहात तर किती लोकांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल तुम्ही विचार करा. तर एवढी असंख्य माणसं न सांगता तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात आहेत. तर त्यांनी मोकळं व्हायला पाहिजे, आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत आणि योग्य त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपला उपचार केला पाहिजे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असणार आणि आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रांना, आपल्या सर्व हितचिंतकांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.